नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त टर्न अँड ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. त्यामध्ये आता मल्लिकाच्या पापाचा घडा भरून मंदाकिनीने फ्लॅटसाठी मल्लिकाला केलेल्या फोनवर आता ज्यावेळेस आता आदिरा मल्लिकाचा फोन उचलते त्यावेळेस आता मंदाकिनी असे कोणते भयानक सत्य सांगते आणि ते सत्य आता आदिराला समजताच वाऱ्याच्या वेगाने आदिरा आता समरला घेऊन आता मंदाकिनी आणि मल्लिका ज्या फ्लॅटवर आलेल्या असतात आणि मल्लिका त्या फ्लॅटच्या चाव्या आता मंदाकिनीला देणार असते. मल्लिका आता फ्लॅटच्या चाव्या देत असताना फ्लॅटच्या चाव्या देण्यासाठी हात पुढे करताच आता आदिरा समरला घेऊन तिथे येत आता मल्लिकाला कशी रंगे हात पकडते आणि मल्लिकाने मंदाकिनीला फ्लॅट घेऊन दिल्याचे सत्य आता समोर येऊन आता त्याच वेळेस आता घाबरलेली गडबडलेली सुस्मिता आता आपल्यावरती आता डोंगर कोसळणार आणि आपले सत्य समजणार या भीतीने पटकन तिच्या मोबाईलमधील मल्लिकाचा व्हिडिओ आता कशी समरला दाखवते आणि मल्लिकाला तोंडावर पाडून मल्लिका काकूनेच आपल्याला हे सगळं करायला सांगितल्याचे सत्य सुस्मिताने आता समोर आणता क्षणी समर आता मल्लिकाला कोणती शिक्षा देतो आणि त्या क्षणी आपले पितळ भांडे उघडे पडले हे कळता क्षणी आता मंदाकिनी हात जोडून कशी आदिराची माफी मागते आणि हे सगळं तुमचा डिवोर्स देण्यासाठी आणि तुला त्रास देऊन घरातून बाहेर काढण्यासाठी तुझ्या मल्लिका आईनेच हे सगळं मला करायचं सांगितल्याचे सत्य जेव्हा आता मंदाकिनी समोर बोलते आणि आदिराची हात जोडून मंदाकिनी माफी मागते त्याच वेळेस आता आदिराला मोठ्या मानाने मंदाकिनी कशी घरी घेऊन जाते तर इकडे आता समर रंग्या हात पकडलेल्या मल्लिकाला कोणती शिक्षा देतो. मुलीचा संसार मोडायला निघालेल्या मल्लिकाचा सुद्धा आता घरातून मल्लिकाला बाहेरचा रस्ता दाखवत समर आता अशी कोणती शिक्षा देणार हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आता ज्या वेळेस मकर संक्रांतीमध्ये अपघात होऊनही स्वानंदीने रोहनला तिथे आणलेलं असतं त्याच वेळेस आता मल्लिकाने दुसरा डाव खेळून मंदाकिनीला तिथे घेऊन आलेली असते आणि ज्यावेळेस मंदाकिनी रोहनवरचे प्रेम दाखवत आदिराला वाटेल ते बोलते राजवाड्यांचा अपमान करते त्यावेळेस पुन्हा एकदा आता मंदाकिनीने आता आदिरा आणि रोहनला दोघांमध्येही दुरावा आणून वेगळं केलेलं असतं आणि यामुळे आता मल्लिका जाम खुश झालेली असते. आता त्यानंतर इकडे आदिराने रोहनला फोन करून आपण भेटून बोलूयात असं म्हटलेलं असतं पण आता रोहन आदिराला बोलतो की हे बघ आदिरा तू तुझं बोलणं सोडायलाच तयार नाही. काही जरी केलं तरी माझी फॅमिली मला इम्पॉर्टंट आहे आणि मी माझ्या फॅमिलीला सोडू शकत नाही आणि त्यामुळे आपण पुन्हा आपल्यामध्ये भांडणं होण्यापेक्षा न भेटलेलोच बरं असे म्हणत रागाने रोहनने फोन ठेवता क्षणी इकडे मात्र आदिराला आता मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस आता इकडे मल्लिकाने तिचा हुकमाचा यक्का फेकून आता तिसरा डाव तयार केलेला असतो आणि तो म्हणजे आता या मंदाकिनीने खूप मोठी चाल खेळून हुशारीने आदिरा आणि रोहन एकत्र येत असताना पुन्हा त्यांना बाजूला केलं आणि आता जर या मंदाकिनीला आपण फ्लॅटचा आमिष दाखवून आता जर हिला खुश केलं तर नक्कीच आदिरा आणि रोहनमध्ये डिवोर्स होईल हे आता मल्लिकाच्या चांगलंच ध्यानात आलेलं असतं आणि लगेच आता मल्लिका मंदाकिनीला फोन करून फ्लॅटवर बोलावते आणि इकडे आता दोघीही म्हणजे मंदाकिनी आणि सुस्मिता तिथे येताच मल्लिका म्हणते की हे बघा मंदाताई आता तुमचा मालकीचा हक्क समोर आला आहे आणि आता हे बघा या फ्लॅटच्या चाव्या जर आदिराचा डिवोर्स झाला तर या फ्लॅटच्या चाव्या लगेच तुमच्या हातात पडणार आहेत मंदाताई. ते ऐकताच आता मंदाकिनी खुश होते. मल्लिका म्हणते की आता मला काय वाटतं की उद्या जर आदिरा आणि रोहनचा डिवोर्स झाला तर हा फ्लॅट तुमचा झालाच म्हणून समजा. मंदाकिनी जाम खुश होते आणि म्हणते अगं बाई व्याहीनबाई काय बोलताय तुम्ही मग वेळ कशाला लावताय. मल्लिका म्हणते की वेळ मी नाही लावत अहो डिवोर्स पेपर तर मी बनवून ठेवले पण त्यावरती तुमच्या रोहनच्या सह्या लागतील ना आणि त्या सह्या कुणाला घ्यावा लागणार तुम्हाला फ्लॅट पाहिजे ना. तर आता मंदाकिनी खुश होते आणि इकडे आता मल्लिका म्हणते की या डिवोर्सच्या पेपरवर तुम्ही रोहनच्या सह्या घ्या आणि मग ते डिवोर्स पेपर मला आले की लगेच दोघांचा डिवोर्स होईल आणि मग हा फ्लॅट तुमच्या नावावरती आणि चाव्या तुमच्या हातात
आता मंदाकिनी खुश होते. मल्लिका आता ते डिवोर्सचे पेपर आता मंदाकिनीला देते आणि इकडे आता मंदाकिनी घरी येते. मंदाकिनी विचार करते की या रोहनच्या सह्या आता घ्यायच्या कशा. आणि आता मंदाकिनी सुस्मिताला म्हणते की अगं तुला रोहनची सही कशी माहिती आहे ना. सुस्मिता म्हणते हो. आणि आता मंदाकिनी सुस्मिताकडून रोहनच्या डुप्लिकेट सह्या त्या डिवोर्सच्या पेपरवर करते. मंदाकिनी म्हणते की त्या मल्लिका काकूला काय कळणार, कर सह्या. आणि पटकन आता पुन्हा ते डिवोर्स पेपर आता त्याच फ्लॅटवर मंदाकिनीने आता मल्लिकाला आणून दिलेले असतात. आणि ते डिवोर्स पेपर बघून आता इकडे मल्लिका जाम खुश होती. मल्लिका म्हणते की समजा उद्या फ्लॅट तुमच्या नावावर झालाच. आता इकडे आदिरा खूप प्लॅनिंग झालेली असते. रोहन आपल्याला टाळतोय आणि रोहनने आपल्याला भेटायला सुद्धा नकार दिला हे सत्य आता आदिराला समजताच आदिराला इकडे मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्याच वेळेस आता इकडे मल्लिका ही ते डिवोर्सचे पेपर घेऊन आदिराकडे देते आणि आदिराला म्हणते बेबी डॉल सगळं संपलं. तू म्हणत होती ना तुझं रोहनवर खूप प्रेम आहे, बघ त्याचं हे प्रेम. असे म्हणत आता मल्लिका ते डिवोर्सचे पेपर आता आदिराला देते. आणि आदिरा जेव्हा ते डिवोर्सचे पेपर बघते तेव्हा आता आदिराला धक्का बसलेला असतो. रोहनने आपल्याला चक्क डिवोर्सची नोटीस पाठवली हे ज्या वेळेस आता आदिरासमोर येते. क्षणाचा काही एक विचार न करता रागाने आदिरा आता टेरेसवर चढून तिने आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केलेला असतो. आणि त्या ठिकाणी आता आदिराने जीव देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस आता इकडे समरने आणि स्वानंदीने पुन्हा एकदा आदिराला वाचवलेलं असतं. पण आता आदिरा कुणाचंच ऐकायला तयार नसते. आणि इकडे आता मल्लिकाने आदिराला स्वतः तिच्या बेडरूममध्ये आणून आता तिची समजूत काढलेली असते. इकडे मात्र आता दुसऱ्या दिवशी मंदाकिनी आता पुन्हा मल्लिकाच्या मोबाईलवर कॉल करते. आता मल्लिका बाहेर गेलेली असते आणि मल्लिकाच्या बेडरूममध्ये असलेली आदिरा मल्लिकाचा फोन वाजतो हे बघता आदिराने आता दुर्लक्ष केलेलं असतं. पण आता 3-4 वेळा मंदाकिनीने फोन करता क्षणी आदिरा आता मल्लिकाचा तो फोन उचलते. तर त्यामध्ये आता फोन उचलताच मंदाकिनी म्हणते की अहो व्याहीनबाई कुठेही तुम्ही, मी मंदाताई बोलते. आणि लगेच आता आदिराला आपल्या सासूबाई रोहनची आई बोलत असल्याचे कळते. मंदाकिनी आता घाई गडबडीने म्हणते की अहो व्याहीनबाई कुठेही तुम्ही, अहो डिवोर्सचे पेपर मी रोहनची सही करून दिले सुद्धा. आणि मला काय म्हणायचं, तू झाला की नाही दोघांमध्ये डिवोर्स, आदिराने सह्या केल्या की नाही डिवोर्सवर. आणि जर आदिराने डिवोर्सवर सह्या केल्या असतील तर तुम्ही आता फ्लॅटच्या चाव्या घेऊन या. म्हणजे फ्लॅटच्या चाव्या जर मला दिल्या तर आम्ही सगळेजण फ्लॅटवर राहायला येऊ. तर आता ते ऐकून आदिराला धक्का बसतो. आदिरा काहीच बोलत नसते. मंदाकिनी म्हणते काय झालं व्याहीनबाई, अहो माहिती आहे ना तुम्ही आदिराचा जर डिवोर्स झाला तर मला फ्लॅट घेऊन देणार आहात. आणि आम्ही आता फ्लॅटवरती निघालोच आहोत बरं का. आणि तुम्ही सुद्धा पटकन फ्लॅटवरती चाव्या घेऊन या, आम्ही तिथे तुमची वाट बघतोय. आणि आता फ्लॅटवर लवकर येण्यासाठी जवळचा रस्ता देखील मंदाकिनीने सांगितलेला असतो. मंदाकिनी म्हणते की या रस्त्याने जर तुम्ही आलात तर तुम्ही लवकर आपल्या या फ्लॅटवर येताल. आणि तो ॲड्रेस कळताक्षणी आदिरा फोन ठेवते आणि आदिराला सगळं कळालेलं असतं. आणि आपल्याला रोहनने डिवोर्स पेपर दिला नसून डिवोर्स पेपरवरती मंदाकिनीने खोट्या सह्या करून मल्लिका काकू म्हणजे आपल्या आईकडे ते डिवोर्सचे पेपर दिले हे सत्य आता आदिराला समजताच आदिरा ताबडतोब वाऱ्याच्या वेगाने समरला सगळी हकीकत सांगते. आणि इकडे आता मल्लिका ही सुद्धा आता पुन्हा आता मंदाकिनीकडे त्या फ्लॅटवर निघालेली असते. आणि इकडे समर आणि आदिरा सुद्धा पण आता मल्लिका ही त्या फ्लॅटवर येते आणि मंदाकिनीला म्हणते की अहो मंदाताई असं काय करता, अजून आदिराने त्या डिवोर्स पेपरवर सह्या केलेल्या नाही आहेत. आणि एकदा का आता आदिराने त्या डिवोर्स पेपरवर सह्या केल्या की तुम्ही एवढी घाई नका करू ना, फ्लॅट तुमचाच होणार आहे. ह्या चाव्या बघा, ह्यासुद्धा मी तुम्हालाच देणार आहे. आणि मंदाकिनी म्हणते तसं नाही आहे, पण ह्या चाव्या जर माझ्याकडे तुम्ही दिल्या असत्या तर बरं झालं असतं. आदिरा करेलच ना डिवोर्स पेपरवरती सही. आता मंदाकिनीकडे बघत लगेच आता मल्लिका त्या चाव्या आता मंदाकिनी समोर धरते आणि म्हणते की व्याहीनबाई
हे बघा, ह्या चाव्या तर तुम्हाला मी देणारच आहे. एकदा का आदिराचा डिवोर्स झाला की हा फ्लॅट तुमच्या मालकीचा झालाच म्हणून समजा. आणि लगेच आता असे म्हणत मल्लिका त्या चाव्या मंदाकिनीला देऊ लागतात. समर तिथे येतो आणि मल्लिकाचा हात धरतो. आणि आता समरने मल्लिकाला रंगेहात पकडलेलं असतं. आदिरा आणि रोहनचा डिवोर्स होण्यासाठी मल्लिका काकूनी चक्क मंदाकिनीला फ्लॅटचा आमिष दाखवून फ्लॅट नावावर करण्याचे सांगून रोहनच्या डिव्होर्स पेपरवर सह्या घेतल्या हे सत्य आता समरला समजतं. आता ते बघून इकडे आता मंदाकिनी आणि सुस्मिता जाम घाबरलेल्या असतात. आणि आता आपलं भांडं फुटलं, आता काही खरं नाही. त्याच वेळेस आता सुस्मिता भीतीने थरथर कापत समरला आता तिच्या मोबाईलमधील व्हिडिओ दाखवते आणि म्हणते की मल्लिका काकूने आम्हाला हे सगळं करण्यासाठी सांगितलं होतं आणि त्यासाठी पैसेसुद्धा दिले होते. आदिरा वहिनी आणि रोहन चा डिव्होर्स होण्यासाठी हे सगळं करायला मला भाग पाडलं आणि आईलासुद्धा, असे म्हणत सुस्मिता तो व्हिडिओ आता समरला दाखवतात. समरची दात खिळी बसते आणि स्वतःच्या मुलीचा संसार मोडायला निघालेल्या मल्लिकाकडे रागाने समर आता बघतो. इकडे आता मंदाकिनीची सुद्धा घाबरगुंडी उडालेली असते आणि समर जावई बापू इथे आले आणि आपल्याला रंगेहात पकडलं. आता तर मंदाकिनीची बोबडी वळालेली असते. समर मंदाकिनीला म्हणतो की तुम्हाला लाज शरम काही पाहिजे होती. त्या दिवशी आमच्या घरी येऊन तुम्ही आदिराचा काय काय अपमान केला, तिला पांढऱ्या पायाची बोलला, तिच्यामुळे अपशकुन होतं हे बोललात आणि आमचे पैसे खायला, आमचा फ्लॅट घ्यायला बरं वाटतं, गोडगोड वाटतं का? तुमच्यासारखी माणसे ना या जन्मात मी बघितली नाहीत. आणि तुम्ही ना काही जरी केलं तरी तुम्ही सुधारणारातले नाही आहेत. तुम्ही सगळे सारखे आहेत. चक्क काकूकडून पैशाचे आमिष मिळवत तुम्ही आदिरा आणि तुमच्या मुलाचा संसार मोडायला निघालात. अहो, तुम्हाला लाज शरम काही वाटते का? याच भाषेत आता समरने मंदाकिनीची झांज उतरून मंदाकिनीची बोबडी वळवलेली असते आणि मंदाकिनीच्या इज्जतीच्या उडालेल्या असतात त्या चिंधड्या. पटकन आता मंदाकिनी हात जोडून समरला माफी मागते आणि म्हणते, जावई बापू, अहो व्याहीनबाईंनी आम्हाला हे सगळं करायला सांगितलं होतं आणि स्वानंदीसाठी, आमच्या मुलीसाठी आम्हाला हे करणं गरजेचं होतं, म्हणून नाविलाजाने मी हे केलं. तर रागाने समर आता मल्लिकाकडे बघतो. रागाने आता मल्लिकाचा हात पकडताच आता आदिरा आता मल्लिकाच्या झिंज्या धरून समर मल्लिकालाच आता त्यांच्या घरातून कशा बाहेरचा रस्ता दाखवतो. आणि पुन्हा आता आदिराची माफी मागत मंदाकिनी कसा आदिराचा स्वीकार करते आणि आदिरा रोहन कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.